गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज मी उठलो, स्वयंपाक वगैरे केला आहे आणि थोडा लेट झालो आहे गाईज. मी 15 मिनटं बाकी आहे 9:30 वाजायला. आणि बघा मी झाडू मारत आहे. सो गाईज मी झाडू मारतो आणि ऑफिसला जातो. आणि स्वयंपाक पण केला आहे, टमाटरची चटणी केली आहे आणि भात केला आहे गाईज. इथं टिफिन ठेवून आहे. सो मी झाडू मारतो गाईज आणि ऑफिसला निघतो गाईस. झोप पण लागत आहे. सकाळीच उठावं लागतं ना स्वयंपाकसाठी. झोप तर लागणारच. काहीच ऑफिसला पोचलो आहे मी. 9:45ला पोचलो काहीच मी. आणि ट्रॅफिक आता वाढली आहे गाईस पुण्याची. आता सगळेजण लोक येत आहे ना. काल भाऊबीज होती, एकतर दिवाळी पण झाली. आता थोड्यानं सगळेजण येते. आता ट्रॅफिक वाढणार. चला गाईस मी जातो. तुम्हाला आता मी लंच ब्रेकला भेटतो गाईस. सॉरी आहे, मला फोन अलाउड नाही होत त्यामुळे. तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो. नाहीतर टी ब्रेक घेतला तर मी, नाहीतर ब्रेकमध्ये भेटणार टी ब्रेक टाईम पण. चला जातो. इथं सगळ्यांचे PC बंद झाले आहे तर आम्ही ब्रेक घेतला आहे. सो आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. सिद्धार्थ ठीक आहे, 7वर गेलो या. तो नाश्ता करतो गाईस. खूप भूक पण लागली आहे. बरं झालं PC बंद झाले. नाश्ता करायला तरी भेटेल. पास झालं ना. थँक्यू. कुठे आहे कप पब? काय आहे, कप आहे की पब आहे काय कळलं नाही. पॅटीस कप चांगला. काही तिथं सगळ्यांचे PC बंद झाले आहे आणि इथं सगळ्यांचा टाईमपास चालू आहे. आणि सचिनचं बोलणं आहे की 5-6 घंटे तर चालू होईलच नाही पाहिजे. म्हणजे हाफ डे आपला आहे ना. हे गाणी ऐकत आहे. मग त्यात किती घंटे चालू नाही व्हायला पाहिजे PC? किती घंटे चालू नाही व्हायला पाहिजे? 4 वाजेपर्यंत. 2 तास तर टाईमपासमध्येच जाणार आपलं. बरं. इथं शैलेशची मीटिंग चालू आहे. त्याची कशाची एक्झाम आहे? DRR. हे कसली एक्झाम ग? DRR म्हणतो मी. शैलेश, सिद्धार्थ, सचिन भाऊ आणि कॅन्टीन आणि हा चला आता अंदर जाऊया. वाव गाईज, मी राईस आणलाय आणि टमाटरची भाजी, चटणी. टमाटर कुठे गेलं? कांदाच दिसत आहे त्याच्यात. तू काय आणलाय? भेंडी. हे सुप्रिया ताईनं काय आणलंय? राईस. तू काय आणलं सचिन? आलू पराठा. फक्त पराठा? रील्स. गाईज आमचं जेवण झालं आहे. आता परत फ्लोअरला जातो. ऑफिस सुटल्यानंतर भेटणार तुम्हाला. हा सगळ्या फ्रेंडसोबत जेवलो मी. जे ऑफिसचे जेवढे जण होते तेवढे. सचिन सेट काय सचिन? अरे स्क्रीनशॉट फोटो रिसिप्ट का फोटो भेजो. रिसिप्ट का काही ऑफिस लॉग आउट झालं आहे. कंपनीच्या बाहेर आहे. आता जातो काहीच घरी. तुम्हाला घरी भेटतो. आता स्कूटी काढतो. आणि तेवढ्यामध्ये मला एक दादा भेटला आहे. तो राहतो इंदोरला. आणि यार चालत होता तो. मी त्याला लिफ्ट देत नव्हतो गाईस.
ॲक्च्युली काय झालं होतं, त्याला बघितलं मी, यार म्हटलं चल एक बार विचारून बघू त्याला. मी विचारून बघितलं त्याला आणि तो जॉबसाठी आला आहे गाईस पुणेमध्ये. आणि तो त्याची स्टोरी सांगत होता आणि तो पण क्रिएट करतो गाईस, कंटेंट क्रिएटर. जसा मी कंटेंट क्रिएट करतो ना तसाच तो पण कंटेंट क्रिएटर करतो. तर तो मला सांगत होता त्याची हे सांगत होता की मी असा व्हिडिओज बनवतो, हे करतो ते करतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे. तो भाई तेरे को कैसा लग रहा है? भाई आदमी बहुत अच्छा है. प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब. बंदा दिल का भी अच्छा है. प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब. थैंक यू. और अपना भाई है इंदौर का, तो बड़ा अच्छा लगा भाई. Thank you so much. पुणे कैसा लगा? पुणे अच्छा, पुणे फर्स्ट क्लास है. आई लव पुणे. थैंक यू सो मच. एंड ऐसे आते रहो एंड जॉब के लिए उसके लिए अभिनंदन. थैंक यू सो मच. चलो भाई मैं आता हूँ. थँक्यू सो मच अँड बाय. मी आज स्वयंपाक नाही बनवणार, आज मी बाहेर खाणार. सो आज चिकन राईस घेतला आहे. सो मी आता खूप भूक लागली आहे, सो मी आता जेवतो. जेवण झालं आहे माझं. आता उद्याच्या भाजीसाठी मी आलू घेत आहे. आलू घेऊन घेतो, उद्या आलूची भाजी वगैरे करू. तो भैया दो और दो क्या हो गया? और दो और कुछ नहीं, इतने है. लो आलू लीजिए. हो गया. हां, मस्त पोट भरून जेवण झालं आहे गाईस. जेवण केलं. चला कर दिया ऑनलाईन. कुठे इकडे मी तिकडे जात होतो. गाईस घरी आलो आहे आणि जेवण वगैरे झालं आहे माझं. मस्त बाहेरून जेवण करून आलो. गरम राईस खाल्ला. मित्रांनो गादी वगैरे पण टाकली आहे, ब्लँकेट आहे तिथं. सो मित्रांनो आता मी झोपतो. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नव्हतं. सध्या माझ्या ब्लॉगमध्ये काहीच नाही असते, फक्त ब्लॉगमध्ये ऑफिस चालू आहे, ऑफिसहून घरी चालू आहे, हेच चालू आहे सध्या. काहीच आयुष्यात पण तेच चालू आहे आणि ब्लॉगमध्ये पण तेच चालू आहे माझे. चला मित्रांनो आपण आराम करूया. आपण उद्याचा ब्लॉग भेटू. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम जसं राहू द्या. मित्रांनो गुड नाईट अँड बाय.